ओके. गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण फिनान्शियल अकाउंटिंगच्या अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड्स दॅट इज सिंगल एंट्री सिस्टीम या चॅप्टरचा जो महत्त्वाचा पॉईंट त्या ठिकाणी शिकायला सुरुवात करणार आहोत तो म्हणजे कन्व्हर्जन ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम इंटू डबल एंट्री सिस्टीम. लास्ट लेक्चरला आपण सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काय, डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय, द डिफरन्शिएट बिटवीन सिंगल एंट्री सिस्टीम अँड डबल एंट्री सिस्टीम, फीचर्स ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम, लिमिटेशन्स ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम, हे सर्व पॉईंट त्या ठिकाणी अभ्यासलेत आणि ते अभ्यासल्यानंतर वाय डबल एंट्री सिस्टीम इज मोर अप्रोप्रिएट अँड इज नेसेसरी फॉर मेंटेनिंग द बुक्स ऑफ अकाउंट्स, हा मुद्दा आपण त्या ठिकाणी डिस्कस केला आणि आपल्याला ते पटलं की डबल एंट्री सिस्टीम इज मोस्ट अप्रोप्रिएट अकाउंटिंग सिस्टीम. ओके. आणि मग आता आपण त्या सिंगल एंट्री सिस्टीमचं कन्व्हर्जन डबल एंट्री सिस्टीम मध्ये करणार आहोत. बेसिकली तुम्हाला जो प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिला जाईल किंवा जे डिटेल्स दिले जातील तर ते डिटेल्स हे डिपेंड्स ऑन सिंगल एंट्री सिस्टीमवर असतील. म्हणजे तो प्रॉब्लेम तुमचा सिंगल एंट्री सिस्टीमचा असेल आणि तुमचं सोल्युशन हे डबल एंट्री सिस्टीमने तुम्ही त्यांना सॉल्व्ह करून देणार आहात. ओके. सो जे काही इनकम्प्लीट रेकॉर्ड असेल आणि त्याचं जे सपोर्टिव्ह त्या ठिकाणी डेटा अवेलेबल असेल त्याच्या आधारे आपण काय करणार आहोत, कन्व्हर्जन ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम इंटू डबल एंट्री सिस्टीम करणार आहोत. ओके. Accounting treatment for conversion method. Okay. In the conversion method, the transaction of single entry system are converted into double entry system to show the actual financial picture of the business. हा एक महत्वाचा पॉइंट आपण त्या ठिकाणी ऑलरेडी डिस्कस केला. का आपण सिंगल एंट्री सिस्टीम वापरत नाही आहोत, का त्याचं डबल एंट्री सिस्टीम मध्ये रूपांतर करायचं. ओके. द मेन रिझन इज दॅट व्हाय वी कन्वर्ट द record of single entry system into double entry system to show the actual financial picture of the business, actual financial performance and financial position. Our profit and loss account show the financial performance of the organization during the financial year, and our balance sheet show the financial position as on that specific date. आणि हे बघण्यासाठी आपण त्या ठिकाणी ऍक्च्युअल फिनान्शियल पिक्चर बघण्यासाठी डबल एंट्री सिंगल एंट्री सिस्टीमचा रेकॉर्ड डबल एंट्री सिस्टीम मध्ये कन्वर्ट करणार आहोत. ओके. कॉज इन सिंगल एंट्री सिस्टीम द अप्रोप्रिएट अँड ॲक्युरेट फिनान्शियल पिक्चर्स ऑफ द बिझनेस इज नॉट शोईंग अंडर द सिंगल एंट्री सिस्टीम. सच रेकॉर्ड व्हेन वी कन्वर्ट इंटू डबल एंट्री सिस्टीम ओनली इन दॅट टाइम such records show the accurate or actual financial picture of the business organization. Under the conversion method, normal accounts are not opened in the ledger nor are trial balance prepared. Single entry बघा, कन्वर्जन मेथड मध्ये आपण नॉर्मल अकाउंट्स ओपन करत नाही किंवा त्या ठिकाणी ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करत नाही. Only such information is collected which is required for the preparation of trading and profit and loss account and balance sheet. ओके. ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट साठीची जी काही महत्वाची इन्फॉर्मेशन असेल ती कलेक्ट करतो आणि ती त्या ठिकाणी दिलेली असते. तर सच इन्फॉर्मेशन इज कलेक्टेड थ्रू द प्रिपरेशन ऑफ आता सपोर्टिव्ह लेजर्स आपण त्या ठिकाणी तयार करतो. कोणते सपोर्टिव्ह लेजर तयार करतो तर टोटल डेटर्स अकाउंट तयार करतो, टोटल क्रेडिटर्स अकाउंट तयार करतो, टोटल बिल रिसिवेबल अकाउंट तयार करतो, टोटल बिल्स पेबल अकाउंट तयार करतो अँड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑन द बेसिस ऑफ डबल एंट्री सिस्टीम. आता बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असतं आणि म्हणून ते तुम्ही बनवत नाही. जर दिलं असेल तर बनवायचं नाही, नसेल दिलं तर ते आपल्याला बनवायचं आहे. ओके. आणि हे 4 लेजर तुम्ही बनवतात आणि ह्या 4 लेजरच्या आधारे तुम्हाला महत्वाची इन्फॉर्मेशन तिथे अवेलेबल होते. काहीतरी डेटरचा बॅलन्स अवेलेबल नसतो, तुम्ही डेटर्स अकाउंट बनवलं की त्याचा क्लोजिंग बॅलन्स कलेक्ट होतो, त्याच्या रिलेटेड जे काही सेल्स असेल, सेल्स रिटर्न असेल, हे सगळे डिटेल्स तिथे दिलेले असतात आणि त्याच्या आधारे तुम्ही ते बनवतात. देन व्हेन ॲडक्युएट accounting data is not available and profit disclosed by single entry system is not accepted by the authority, proprietor adopted the conversion of single entry system into double entry system to indicate accurate financial position and the profitability of the business.
जर ते ऍक्सेप्टन्स नसेल त्या ठिकाणी, त्याला ऍक्सेप्टन्स नसेल आणि नीड बेसवर त्या ठिकाणी बनवण्याची गरज पडत असेल आणि त्या ठिकाणी प्रोप्रायटर असं फील करत असेल की आपल्या बिझनेसला ॲक्युरेट प्रॉफिट किती होतो हे जर त्याला शोधायचं असेल तर तो प्रोप्रायटर्स शुड टर्न फ्रॉम सिंगल एंट्री सिस्टीम इनटू डबल एंट्री सिस्टीम. तर ते त्या आधारे त्या ठिकाणी तो कन्वर्ट होत असतो. ठीक आहे. Okay, preparation of accounts. Which accounts are prepared under the double entry system or single entry system? First is opening statement of affairs. आता ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे काय आहे त्या ठिकाणी? ओपनिंग कॅपिटल शोधण्यासाठी ओपनिंग बॅलन्स शीट त्याला तुम्ही म्हणा. तुमचं जो काही बिझनेस ऑर्गनायझेशन असेल त्याच्या ओपनिंगच्या डेट्सला ज्या ज्या असेट आणि लायबिलिटीचा डेटा त्या ठिकाणी दिलेला असेल. म्हणजे ओपनिंगच्या डेटला मशिनरी केवढ्याची होती, लँड केवढ्याची होती, फर्निचर केवढ्याचं होतं, स्टॉक केवढ्याचा होता, डेटर्स केवढ्याचे होते, कॅश किती होती, बँक बॅलन्स किती होता, सन्ड्री क्रेडिटर्स किती द्यायचे होते, बिल्स पेबल किती पेड करायचे होते. म्हणजे हा असेट आणि लायबिलिटीचा डेटा त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला असतो आणि मग तो डेटा तुम्ही बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये, त्याला आपण इथे बॅलन्स शीट म्हणणार नाही आहोत, त्याला ओपनिंग बॅलन्स शीट म्हणू शकतो आपण, पण त्याला आपण प्रॉपरली इथे या कन्व्हर्जन मेथडमध्ये त्याला काय म्हणतो आपण? स्टेटमेंट ऑफ अफेअर्स असं म्हणतो. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज द ओपनिंग बॅलन्स शीट स्टेटमेंट ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन व्हेन वी प्रिपेअर द कन्वर्ट द डेटा ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम इंटू डबल एंट्री सिस्टीम. लक्षात आलं? असेट बाजूला टाकल्या, लॅबिलिटीज बाजूला टाकल्या आणि ते क्लोज केलं की काय कॅल्क्युलेट होतं? आपलं ओपनिंग कॅपिटल कॅल्क्युलेट होतं आणि ओपनिंग कॅपिटल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवतो. त्यानंतर हे 4 लेजर आपण डिस्कस केले होते. हे 4 लेजर्स त्या ठिकाणी तयार करायचे. टोटल डेटर्स अकाउंट तयार करायचं, टोटल बिल रिसिवेबल अकाउंट तयार करायचं, टोटल क्रेडिटर्स अकाउंट तयार करायचं आणि टोटल बिल्स पेबल अकाउंट तयार करायचं. हे बघा, म्हणजे असं समजा की हा जो प्रॉब्लेम आहे तो कोणत्या कोणत्या टप्प्यातून जाणार आहे. ए पार्ट असेल त्याचा स्टेटमेंट, ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. बी पार्ट असेल प्रिपरेशन ऑफ 4 लेजर्स. नंबर 1 ओपनिंग टोटल डेटर्स अकाउंट, टोटल बिल रिसिवेबल अकाउंट, टोटल क्रेडिटर्स अकाउंट आणि टोटल बिल्स पेबल अकाउंट. दिस इज द सेकंड पार्ट ऑफ for preparing the financial statement under the conversion method. हा सेकंड पार्ट झाला तुमचा. टोटल डेटा, टोटल क्रेडिटर्स, टोटल बिल रिसिवेबल आणि टोटल बिल्स पेबल अकाउंट. त्यानंतर मग आपण फायनलायझेशनला सुरुवात करतो, फिनान्शियल स्टेटमेंटला सुरुवात करतो आणि मग फिनान्शियल स्टेटमेंटला सुरुवात करत असताना त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हाच थर्ड पार्ट त्या ठिकाणी झाला. ए पार्ट मध्ये तुम्ही ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, बी पार्ट मध्ये 4 लेजर आणि सी पार्ट मध्ये त्याचं फिनान्शियल स्टेटमेंट, दॅट इज ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे तुम्ही त्या ठिकाणी बनवणार आहात. लक्षात आलं? ओके. बघा, हे पहिलं स्टेटमेंट. आता इथे आपण डायरेक्टली बनवणार आहोत. मी त्या पद्धतीने प्रेझेंटेशन देतो. पहिलं स्टेटमेंट काय असेल तुमचं? ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. ओके. त्यानंतर बी काय असेल? बघा, बी असेल तुमचं टोटल डेटर्स अकाउंट. त्यानंतर सी असेल टोटल बिल रिसिवेबल अकाउंट. डी असेल टोटल क्रेडिटर्स अकाउंट. त्यानंतर ई असेल टोटल बिल रिसिवेबल बिल्स पेबल अकाउंट. त्यानंतर एफ असेल ट्रेडिंग अकाउंट. जी असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि एच असेल तुमचं क्लोजिंग बॅलन्स शीट. ओके. मग 1 बाय 1 आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. पण एक लक्षात घ्या, इथे आपण डबल एंट्री सिस्टीमचा वापर करतो आहोत, तर एकाच वेळेस 2 ठिकाणी आपल्याला इफेक्ट द्यायचे. एकाच वेळेस 2 ठिकाणी इफेक्ट द्यायचे. ही गोष्ट आपण कायम स्मरणात ठेवणार आहोत. लक्षात आलं? सो त्याच्यामुळे मात्र तुम्ही विचार करत असताना एक
ट्रान्झॅक्शन किंवा एक जो डिटेल दिला तो एका ठिकाणी नोंदवत असताना त्याचा दुसरा इफेक्ट कुठे येईल हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. लक्षात आलं? आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला क्वेश्चन करतो आणि तुम्ही त्याचं मला आन्सर देणार आहात. बघा इथे स्टेटमेंट काय तयार केलंय बघा, मी परत एकदा सांगतोय तुम्हाला. पहिलं काय तयार केलं आपण इथे, ओपनिंग स्टेटमेंट ऑफ पेअर्स, म्हणजे हे ओपनिंग बॅलन्स शीट आहे. इज इट क्लिअर? आणि हे काय टोटल डेटर्स अकाउंट आहे. आणि हे शेवटचं काय आहे, क्लोजिंग बॅलन्स शीट आहे. ओके, आता बघूयात आपण. याचं ब्युटिफिकेशन काय नेमकं. समजा आता हे टोटल डेटर्स अकाउंट आपण बनवलं. पर्टिक्युलर्स अमाउंट, पर्टिक्युलर्स तुम्ही हे बनवत जाणार आहात तुमच्या नोटबुक मध्ये, तुम्ही बनवत जाणार आहात. मी ब्लॅकबोर्डवर शिकवतो त्या पद्धतीने तुम्हाला स्टेटमेंट तयार करून सांगतोय. अमाउंट बघा, हे लेजर तयार झालं, म्हणजे पहिलं लेजर हे असेल तुमचं. सॉरी, टोटल डेटर्स अकाउंट मध्ये सपोज हे बनवता आहात तुम्ही. इज इट क्लिअर? आणि मग आता बघा, मी तुम्हाला फक्त फॉर्मॅट लिहून नाही देते, मी तुम्हाला फॉर्मॅट बनवायला शिकवतोय. कसा बनवतोय आपण ते तुम्हाला शिकवतोय मी. बघा बरं, आता हे टोटल डेटर्स अकाउंट तयार झालं आपण. बघा आता टोटल डेटर्स अकाउंटला, डेबिटला पहिला आयटम काय असेल, मी तुम्हाला क्वेश्चन करतो काय असेल बरं, कोणत्याही लेजरला. बघा त्याच्या सुरुवातीला कोणता बॅलन्स लिहितो, मला मेसेज कराल तुम्ही पटपट. कोणता बॅलन्स असेल? यस, लेजरला पहिला बॅलन्स कोणता असतो? कुठलाही आपण लेजर बनवलं तर पहिला बॅलन्स काय असतो? व्हेरी गुड, खडके प्रियंकाने मला आन्सर दिलं, निखिल जाधवने दिलं, आणि बाकीचे मुलं पण त्या ठिकाणी पाठवतायत. ओके, पाठवतायत, गौरव, निखिल. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, ओपनिंग बॅलन्स, व्हेरी गुड. म्हणजे इथे काय झालं, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, बरोबर ना. आपण इथे समजून घेण्यासाठी असं म्हणूयात, ओपनिंग बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स असेल. आता कसला आहे हा ओपनिंग बॅलन्स? डेटरचा ओपनिंग बॅलन्स आहे, बरोबर ना. कसला ओपनिंग बॅलन्स आहे? हा डेटरचा ओपनिंग बॅलन्स आहे. मी क्वेश्चन करतो तुम्हाला सेकंड. आता हा ओपनिंग बॅलन्स तुम्ही टोटल डेटर अकाउंटच्या डेबिटला लिहिला. हे जे काय आपण एवढे सर्व लेजर बनवले बघा, ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, डेटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट, बिल्स पेबल, क्रेडिटर अकाउंट, बिल्स पेबल अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि क्लोजिंग बॅलन्स शीट. मग मला मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो, आता हा ओपनिंग बॅलन्सचा सेकंड इफेक्ट येऊ शकतो का कुठे? आणखीन कुठल्या ह्या आपण वरचे जे स्टेटमेंट घेतले त्यापैकी कुठे येऊ शकतो का? आणखीन कुठे येऊ शकतो का? नाही येऊ शकत. विचार करा बरं पहिल्या स्टेटमेंट पासून. हे बघा, मी स्टेटमेंटची इथं लिस्ट करतोय. जाऊ द्या, वेळ जाऊ द्यात. इथे बघा बरं, याच्यापैकी पुढे येऊ शकतो का? हे ओपनिंग स्टेटमेंट अफेअर्सला आपण ओपनिंग बॅलन्स शीट म्हटलं, हे क्लोजिंग बॅलन्स शीट झालं. टोटल डेटर, टोटल क्रेडिटर, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेबल, ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मला मी तुमचा सरळ क्वेश्चन आहे, ओपनिंगचा डेटरचा आपण टोटल डेटर अकाउंटच्या डेबिटला तो बॅलन्स ब्रॉट डाऊन घेतला, त्याचा सेकंड इफेक्ट कुठे येऊ शकतो का? व्हेरी गुड, खडके प्रियंकाने उत्तर दिलं. बोरसे दीपाली यस यस म्हणतायत, यस म्हणतायत. हा, म्हणजे ओपनिंगचा डेटरचा बॅलन्स आहे की नाही, तो आहे की नाही, म्हणजेच त्याचा दुसरा इफेक्ट कुठे येणार आहे? म्हणजे ते ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये घेतलंय ना तुम्ही असेटला डेटरचा, म्हणून तिथून तर उचलून तुम्ही टोटल डेटर अकाउंटच्या ओपनिंगला लिहिला तो.
म्हणजे इथे स्टेटमेंट अपियर्स तुम्ही तयार करतात बघा. पहिलं जे स्टेटमेंट होतं तुमचं हे पहिलं स्टेटमेंट असणार आहे. बघा ओपनिंग स्टेटमेंट अपियर्स. ओके. हे सेकंड स्टेटमेंट तुम्ही तयार केलं. बरोबर ना. हेच तुम्ही सेकंड स्टेटमेंट तयार केलं. म्हणजेच इथे हे जे काही तुम्ही घेतलेलं होतं काय ओपनिंग बॅलन्स, तो ओपनिंग बॅलन्स कुठे यायला पाहिजे होता असेटच्या, सॉरी बॅलन्स शीटच्या ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला. त्याच पद्धतीने ते तुमचा क्लोजिंग बॅलन्स कॅल्क्युलेट होईल. तो कुठे येईल बरं? क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला येईल. कुठे येईल? क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला येईल. ह्या पद्धतीने तुम्हाला विचार करायचा आहे. ह्या पद्धतीने विचार करायचा आहे. इज इट क्लिअर? आता मी तुम्हाला सेकंड क्वेश्चन विचारतो बघा, आपण डिस्कस करूया. कॅश परचेस केलं. काय केलं? सॉरी क्रेडिट परचेस केलं. काय केलं? क्रेडिट परचेस केलं. बरोबर ना. काय केलं? क्रेडिट परचेस केलं. आपण कोणाकडून परचेस करतो रे क्रेडिट? क्रेडिट परचेस कोणाकडून करतो? क्रेडिटर कडनं करतो. कोणाकडनं करतो? क्रेडिटर कडनं करतो. बरोबर ना. आता ऐकाल तुम्ही, आता क्रेडिटर कडनं करतो म्हटल्यानंतर इथे आपण क्रेडिटरचं लेजर तयार केलंय आहे ना. मग आता टोटल क्रेडिटर अकाउंटच्या क्रेडिटला बाय ओपनिंग बॅलन्स येईल आणि मग त्याने जे परचेसेस केले ते क्रेडिटला येतील बाय परचेसेस. इज इट क्लिअर? क्रेडिट परचेसेस येते कुठे येतील? टोटल क्रेडिटर अकाउंटच्या क्रेडिटला बाय परचेसेस, बाय क्रेडिट परचेसेस. आता क्रेडिट परचेस केले. आता याचा दुसरा इफेक्ट कुठे येऊ शकतो रे? तुम्ही सांगाल मला. परचेसेस कुठे असतात? फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये असतात का? असतात का? असतात. बरोबर ना. असतात. बरोबर ना. असतात. कुठे असतील ते? ट्रेडिंग अकाउंटला असतील. कुठे असतील? ट्रेडिंग अकाउंटला असतील. ट्रेडिंग अकाउंटला घेत असताना बघा, ट्रेडिंग अकाउंटला घेत असताना टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस, टू परचेसेस घेत असताना कॅश, कॅश बुक वरून कॅश परचेसेस येतील, त्याच्यामध्ये ऍड क्रेडिट परचेसेस करायचे आणि मग त्या आउटरला जे काही सपोज रिटर्न वगैरे असेल तर ते रिटर्न वगैरे टाकून त्या ठिकाणी ते लेस करून त्या ठिकाणी आउटरला घ्यायचे. इज इट क्लिअर? व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्हाला मेसेज केला. ओके, समजतंय मला काय म्हणायचंय नेमकं? आपण काय करायला जातोय ते लक्षात येतंय का? ओके ओके. ह्या पद्धतीने आपल्याला सिम्पली तिचा विचार करायचा आहे. सिम्पली विचार करायचा आहे. समजा मशिनरीवर डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट दिली असेल तर काय करणार मग तुम्ही इथे? ती कॉमन आहे तुमच्यासाठी. असेटला बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग बॅलन्स घ्याल मशिनरीचा, त्याच्यातून लेस डिप्रिसिएशन कराल आणि मग आउटरला बॅलन्स घ्याला आणि जो डिप्रिसिएशन येईल तो प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला टाकून द्याल इथे. इज इट क्लिअर? आता जसं परचेसेस सांगितलं मी तसं तुम्हाला सेल्स, क्रेडिट सेल्स, क्रेडिट सेल्स कुठे येतील रे? टोटल डेटर अकाउंटच्या डेबिटला येतील आणि मग टोटल डेटर अकाउंटच्या डेबिटला ते लिहिले आणि दुसरा इफेक्ट त्याचा पुढे येईल रे, ट्रेडिंग अकाउंटला येतील त्या ठिकाणी बाय सेल्स, कॅश सेल, क्रेडिट सेल, दोघांची बेरीज होईल त्या ठिकाणी. ह्या पद्धतीने तुम्हाला ते रेकॉर्ड करायचंय. डेटर अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स तिथे काढला टोटल डेटर अकाउंटला, तो क्लोजिंग बॅलन्स शीटला येईल. टोटल क्रेडिटर्स अकाउंटचा बॅलन्स काढला तो क्लोजिंग बॅलन्स शीटला येईल. टोटल बिल रिसिवेबल अकाउंटचा बॅलन्स काढला तो बॅलन्स शीटला येईल. टोटल बिल्स पेबलचा अकाउंटचा बॅलन्स काढला तो लायबिलिटीजला बिल्स पेबलला येईल. लक्षात आलं? ह्या पद्धतीने तुम्हाला ते घेऊन जायचं. फक्त लक्षात घ्यायचं, कोणताही जो काही तुम्हाला पर्टिक्युलर दिला असेल त्याचा तुम्हाला एकच इफेक्ट द्यायचा
नाहीये त्याचा दोन इफेक्ट द्यायचे हे कायम स्मरणात ठेवायचं. लक्षात येत आहे? ओके. मग ह्या रिगार्डिंग पहिलं जे स्टेटमेंट तयार करणार आहोत आपण ते कोणतं तयार करणार आहोत? ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. काय बरं याचं रिझन बघा बरं. ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट ओपनिंग कॅपिटल ऑफ बिझनेस ऍट द ओपनिंग डेट. The balance of opening capital is find out with the help of opening asset and opening liabilities. तुमच्या प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या असतात त्या ओपनिंग असेट दिलेल्या असतात त्या ह्या असेट बाजूला लिहून घ्यायच्या. ओपनिंग लायबिलिटीज दिलेल्या असतात त्या लायबिलिटीज बाजूला लिहून घ्यायच्या आणि ते क्लोज केलं की असेट बाजू मोठी भरते त्याची टोटल करणार ती लायबिलिटीज बाजूला लिहिणार आणि जो डिफरंट येईल तो कॅपिटल फंड म्हणून तुम्ही ओपनिंगला त्या ठिकाणी लिहिणार आहात. मग आता हे बघा इथे कसं येईल बघ बरं. समजा इथे घेतला आपण लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिटिंग. फॉर एक्झाम्पल घेतोय आपण हे सर्व फॉर्मॅट घेत असताना. बघा सन्ड्री डेटरचा बॅलन्स आला हा कुठे होता? इथे ओपनिंगला दाखवलाय ना तर इथून उचलायचा आणि ओपनिंग टोटल डेटर्स अकाउंटला म्हणजे इथे येईल तो इथं बरोबर इथे येईल टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. स्टॉक आता स्टॉकचा परत आला. कोणता स्टॉक आहे रे हा? कोणत्या बॅलन्स शीटचा आहे? कोणत्या डेटचा आहे हा? कोणत्या डेटचा आहे? ओपनिंग डेटचा आहे बरोबर की नाही? म्हणजे कोणता स्टॉक झाला हा? ओपनिंग स्टॉक झाला का क्लोजिंग स्टॉक झाला? हा ओपनिंग स्टॉक झाला क्लोजिंग स्टॉक झाला ओपनिंगच्या डेटचा आहे म्हटल्यावर ओपनिंग. व्हेरी गुड ओपनिंग. मग आता हा इथून उचलून कुठे जाईल बरं? कुठे जाईल सांगाल बरं तुम्ही? इथून उचलून तो कुठे जाईल बघूयात. जो आन्सर देईल मी त्याला चॉकलेट देईल कॉलेज सुरू झाल्यानंतर. व्हेरी गुड खडके प्रियांकाने उत्तर दिलं. हा ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या बाजूला जाईल ते? डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हे लक्षात घ्यायचं आपण. लक्षात आलं? स्टॉक. त्याच्यानंतर कॅश ॲट बँकचा बॅलन्स असेल कॅश ॲट बँक, कॅश इन हँड. ओके हे त्या ठिकाणी घेतलं. हे तुम्हाला दिलेले आहेत प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतात हे ओपनिंग बॅलन्सेस बरोबर ना? हे ओपनिंग बॅलन्सेस तुम्हाला दिलेले असतात. अजून काय असतील असेट त्या टाकून घ्यायच्या तिथे बिल रिसिवेबल वगैरे. बरोबर ते पण घेऊयात आपण. बिल्स रिसिवेबल झालं. आणि मग याच्यातून ज्या ज्या लायबिलिटीज दिल्या असतील त्या लायबिलिटी साईडला टाकून घ्यायचं. सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय असतील ते मी एका याच्यामध्ये त्या ठिकाणी घेतोय. वन सेंटेन्स मध्ये घेतोय. मग आउटस्टँडिंग सॅलरी असू शकतं, आउटस्टँडिंग बाकी काय असू शकतं. ठीक आहे बँक ओव्हरड्राफ्ट असू शकतो. बँक ओव्हरड्राफ्ट असू शकतो. मग हे ओपनिंग असेट दिल्या आणि ओपनिंग लायबिलिटीज दिल्या आणि मग याच्यावरनं तुम्हाला काय फाइंड आउट करायचं बघा. असेटची टोटल केली तुम्ही ती कुठे लिहिली? लायबिलिटीजला लिहिली आणि मग त्याच्यातून लायबिलिटीज लिस्ट केल्या आणि इथं जो बॅलन्स शिल्लक राहील तो शिल्लक राहील कॅपिटल फंड म्हणजे ओपनिंग कॅपिटल. ओके हा तुमचा बॅलन्सिंग फिगर आली. काय आली? बॅलन्सिंग फिगर आली. ही लक्षात घेणार आहात तुम्ही. बघा एक काम झालंय तुमचं प्रॉब्लेम मध्ये काम झालंय 4 मार्कांचं.
ओके. आता हा कॅपिटलचा बॅलन्स तुम्ही फाइंड आउट केला. तो कशासाठी फाइंड आउट केला? तुम्हाला करंट इयरचं क्लोजिंग जे काय बॅलन्स शीट तयार करायचंय बघा मित्रांनो, इथे जे बॅलन्स शीट तयार करायचंय, इथे तुम्हाला ओपनिंगचं कॅपिटल तिथे टाकायचंय लायबिलिटीज साईडला, आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट आला तर प्रॉफिट ऍड करायचा, लॉस आला तर लॉस लेस करायचा, काही ड्रॉइंग्स वगैरे असेल ते लेस करायचं. ऍडलेस करण्यासाठी एक्झॅक्ट तुम्हाला फिनान्शियल पोझिशन काढण्यासाठी ओपनिंगला किती कॅपिटल होतं त्यासाठी आपण हे त्यासाठी केला होता हा अट्टाहास. आणि त्याद्वारे आपण कॅपिटल फंड या ठिकाणी काय केला, फाइंड आउट केला. लक्षात येते का? लक्षात येते का? मला सांगाल ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स विषयी तुम्हाला काही अडचण आता शिल्लक राहिली आहे काय? आणि असेल तर ती तुम्ही मला सांगाल. नक्की. ओके ओके. बघा ते कसं दिलेलं असतं डिटेल्स, ते पण मी तुम्हाला लगेच दाखवून देतो इथे. बघा बघा आता हा प्रॉब्लेम आहे, सपोज इथे हा प्रॉब्लेम आहे. हे जाऊ द्या, हे सोडून द्या. ओपनिंग कॅश बुक दिले. बघा इथे पर्टिक्युलर्स ऑफ अदर असेट्स अँड लायबिलिटीज. बघा इथं 1 एप्रिल 2018 आणि 31 मार्च 2018 म्हणजे हा ओपनिंग बॅलन्स दिला, आणि ओपनिंगच्या असेट आणि लायबिलिटीजचे बॅलन्सेस दिले, आणि हे क्लोजिंग असेटचे आणि लायबिलिटीजचे बॅलन्स दिले. बघा स्टॉक इन हँड, डेटर हे दोन असेट आहे. क्रेडिटर काय झाली, लायबिलिटीज आहे. बिल्स रिसिवेबल काय झालं, असेट आहे. बिल्स पेबल लायबिलिटीज, ऑफिस फर्निचर असेट, बिल्डिंग असेट, कॅश बॅलन्स असेट. म्हणजे असेटचं असेटला टाकलं, लायबिलिटीजला टाकलं, ओपनिंग बॅलन्सेस घेतले फक्त आपण. ओके. आणि हे फक्त ट्रान्सफर केले, आणि याच्याद्वारे आपलं काय तयार झालं, काय तयार झालं, ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार झालं. इज इट क्लिअर? हे स्टेटमेंट आपलं इथे तयार झालं. इथपर्यंत कोणाला काही अडचण? आता क्लिअर करा बरं का, इथे क्लिअर करा. कारण हा प्रॉब्लेम अतिशय सोपा आहे, फक्त तुम्हाला तो किचकट वाटतो. कारण फार इकडून तिकडे तिकडून इकडे सारखं आपल्याला पायवाट करावी लागते. ओपनिंग स्टेटमेंट अफेअर्स मधून क्लोजिंग मधून टोटल डेटर्स, पुढे टोटल डेटर्स मधून बिल रिसिवेबल, टोटल क्रेडिटर्स मधून बिल्स पेबल मधून क्रेडिटर. तुम्हाला थोडंसं गोंधळलेल्या अवस्थेत वाटू शकतं, पण मी ती होऊ देणार नाही अवस्था, जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं तर. आणि सुरुवातीपासून तुम्ही जर कॉन्सन्ट्रेशन करून लक्ष दिलं इकडे, ह्या कशा पद्धतीने आपण फायनलाइज करतो तो प्रॉब्लेम, तर मला असं वाटतं कोणती अडचण तुम्हाला तयार होणार नाही. तुम्ही अतिशय समर्थपणे हा प्रॉब्लेमला सामोरं जाल आणि एन्जॉय घ्या. हा प्रॉब्लेम एन्जॉय घेण्याचा आहे, कारण तो कधी कधी तुम्हाला वेड्यात काढतो. तुम्ही प्रॉब्लेमला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करणार आहात. ओके. आता मग त्याच्यानंतर पुढचं जे स्टेटमेंट आहे आपलं, तर ते टोटल डेटर्स आपण स्टेटमेंट तयार करून घेऊया. त्याच्यानंतर पुढचं काय असेल, टोटल बिल रिसिवेबल अकाउंट. पर्टिक्युलर्स इथे वरती मिडलला टायटल देत चला बरं का, टायटल देत चला इथे मिडलला. काय, टोटल डेटर्स अकाउंट, सॉरी, टोटल डेटर्स अकाउंट. ओके. टोटल डेटर्स अकाउंट, डेबिट क्रेडिट. ओके. ह्या पद्धतीने हे काय झालं, टोटल बिल रिसिवेबल बनवतोय आपण. हे आपलं सेकंड लेजर तयार केलं आपण. सेकंड लेजर तयार केलं.
पुढे टोटल क्रेडिटर्स अकाउंट. ओके, हे टोटल क्रेडिटर्स अकाउंट तयार झालं. हे काय तयार झालं? टोटल बिल्स पेबल अकाउंट. आपली मीटिंग कधी रिझ्यूम होऊ शकते? उद्या आपण कॅरी करूयात, कंटिन्यू करूयात. बर, टोटल बिल्स पेबल अकाउंट. टोटल बिल्स पेबल अकाउंट नंतर इथे ट्रेडिंग अकाउंट असते त्याच पद्धतीने. वरती हेडिंग टाकत चला या स्टेटमेंटच्या खाली. काय? ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. हे शब्द प्रयोग तिथे वापरत चालत जा. हे पुढचं स्टेटमेंट तयार झालं. ओके, टोटल ट्रेडिंग अकाउंट. टोटल ट्रेडिंग अकाउंट नंतर सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथे तुम्ही 3 लाईन्स नका ठेवू फक्त, बरं का. ते मोठं तयार होतं स्टेटमेंट. ते स्टेटमेंट मोठं तयार होतं. मला टाईप करत पुढे खाली जाते तर म्हणून मी ते तेवढंच ठेवलंय. ते असं तयार होईल. असं तयार होईल ते पुढे. हे वरचे प्रत्येक स्टेटमेंट त्या पद्धतीने तयार होतील. आता झालं लेजर तयार. तुम्ही जसं बघता तसं. ओके, या पद्धतीने. आणि इथे शेवटी बॅलन्स शीट तयार करणार आहोत आपण. लायबिलिटीज. इथे पण वरती हेडिंग टाकणार आहात तुम्ही. बॅलन्स शीट म्हणजे वरती इन दी बुक्स ऑफ बॅलन्स शीट